पुन्हा आपल्या डेली रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि खरंच पिया स्कूलला जाते ना, इतकं छान वाटतंय मला. म्हणजे एक आनंद असतो आपल्या मनामध्ये, की अरे चला, मुलंही स्कूलला जाऊन छान-छान जे आहे ते तिकडे शिकतील. त्यांचाही वेळ जो आहे तो प्रोडक्टिव्ह जाईल आणि एक दुसरी बाजू म्हणजे असं, की घरामध्ये ती येईपर्यंत छान शांतता असेल. कारण ती एकदाची घरात आली ना, की एवढी किलबिल सुरू व्हायला लागते ना, म्हणजे असं होतं, की अरे बापरे! तिची जी कमी असते ना, ती पूर्ण अशी ती आल्यानंतर अशी भरून निघते आणि हे तुम्हीही रिलेट करणार माझ्यासोबत. तसं तर मी काल तुम्हाला कशी काय झाडं ठेवली ही दाखवलीच होती. आम्ही कालच्याच दिवशी परत आलो तेव्हा सगळं मी आवरून घेतलं होतं. पण आज इतकी छान फुलं आली होती. म्हटलं क्विक अगदी काही सेकंदांमध्ये तुमच्यासोबत माझ्या जो बाल्कनीचा टूर आहे तो देऊन देते आणि किती काय फुलं आली ही सगळी तुम्हाला दाखवताना मी पण बघते. गुलाबाला खूप छान फुलं आहेत. अजून 1-2 दिवस राहतील आणि मग हळू त्यांच्या पाकळ्या गळायला लागतात. तसे 15 ते 20 दिवसापर्यंत गुलाबाची फुलं जशीच्या तशी राहतात बरं का. कारण आम्ही जेव्हा गेलो त्याच्या आधीपासून ती उमललेली होती. आणि चला आता हा बेडरूम मला आज आवरून घ्यायचा आहे. काल आल्यानंतर गोष्ट अशी झाली होती, की म्हणजे जे काही गरजेचं होतं जसं झोपण्याचा बेडरूम आहे किंवा किचन आहे, हॉल आहे ते आपल्याला गरजेचं असतं. तेवढं मी सगळं आवरून घेतलं होतं. पण ह्या बेडरूममध्ये यायची अजिबात इच्छा नव्हती आणि ट्रॅव्हलिंग करून आपण खूप दमून पण जातो. आमचं लांबचं गाव असल्यामुळे भरपूर मोठी ट्रॅव्हलिंग होते आणि जरी आपण आपल्या गाडीत निवांत बसून येतो तरीही ते एकाच जागेवर बसून आपल्यालाही वैताग येतो. त्यामुळे अजिबात इच्छा नव्हती आवरायची. तर मी आता हे सकाळी आवरून घेते आणि आज आमचा बेड पण येणार आहे जो आम्ही इथे या रूमसाठी मागवलेला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मला काल ना शॉर्ट व्हिडिओमध्ये 1-2 कमेंट पण आल्या होत्या, की जे हे मातीचे हे असतात मटके असतात किंवा आपली देवीची मूर्ती आहे, तर ती तू प्रत्येक वर्षी तीच यूज करते की नवीन घेते प्रत्येक वर्षी? तर मी तेवढ्या कमेंटला रिप्लाय केला होता. पण म्हटलं चला आता आवरते तर तुमच्यासोबत शेअर करते माझे थॉट्स त्यामागचे. तर मी हे मटके जे आहेत ना 2 वर्षापूर्वी घेतले होते. म्हणजे मुंबईनंतर आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा. आता ही आमची 3री दिवाळी आहे आणि मी तेच मटके यूज करते. त्यानंतर ती मूर्ती आहे ती पण मी 2 वर्षापूर्वीच घेतली होती. यावर्षी विचार केला होता की ह्या वर्षी तिला बसवायची आणि पुढच्या वर्षी आपण नवीन घेऊ. पण जेव्हा मी सगळं पूजा वगैरे आवरून घेतली होती ना सकाळी-सकाळी, तेव्हा ती मूर्ती एवढी छान होती म्हटलं जाऊ दे. एक्स्ट्रा म्हणजे तिला असंच कुठेतरी मंदिरात किंवा कुठेतरी नदीत टाकून देण्यात काही अर्थ नाहीये. प्रत्येक वर्षी आपण वस्तू नव्याच घेतल्या पाहिजे असं काहीही नसतं. जुन्या वस्तूंमध्ये आपलं भरपूर जास्त आठवणी असतात. तर मी तसंच त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवलं जसं मी गेल्या वर्षी पॅक करून ठेवलेलं होतं. आणि अशा पद्धतीने मी तीच मूर्ती येणाऱ्या पुढच्या वर्षी पण यूज करणार आहे किंवा ते मातीचे मटकेही मी तेच यूज करणार आहे. आता याच्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. वेगवेगळ्या प्रत्येकाचं मत असतं. बाकी जो जसं करतोय ना त्याला कुणालाही म्हणजे मी असो किंवा मी तुम्हालाही बळजबरी करणार नाही, की तुम्ही तीच मूर्ती यूज करा. जर तुम्ही त्यावर श्रद्धा ठेवतात, की तुम्ही पुढच्या वर्षी नवीन घेतली पाहिजे, तर नक्की नवीन घ्या. कारण आपण कुठल्या गोष्टीत किती आनंदी असतो ते करण्यामागचं म्हणजे ते करण्यामागून आपण किती आनंदी आहोत याला जे आहे ते जास्त महत्त्व असतं. चला असो, मी मस्त देवपूजा करून घेतली आणि आता इथे मी पुढचा रूम जरा आवरून घेते. म्हणजे 3 वाजेपर्यंत हा असाच्या असा राहील जोवर पिया येत नाही. आणि बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लाँग व्हिडिओमध्ये देखील जेव्हापासून मी हे दिवाळीनंतर हे सोफा कव्हर इथे टाकून घेतलेलं मला कमेंट जी आहे ना ती केली जाते, की ह्या सोफ्याचं कव्हरची लिंक दे म्हणून. शॉर्ट व्हिडिओ असला की बघा काय होतं, की त्याच्या लिंक्स क्लिकेबल नसतात. म्हणून मला प्रॉडक्ट मिळते-जुळते ट्रॅक करावे लागतात आणि सिमिलर प्रॉडक्ट अगदीच मिळाले तर मग मी टॅग करून देते. पण तुम्ही जे ॲफिलिएट प्रॉडक्ट असतात ना त्यामध्ये चेक करून घेत जा. तसं मी या सोफ्याची जे लिंक आहे ना ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मला तरी खूप जास्त आवडलेला आहे हा. म्हणजे माझ्याकडे 3 सोफा कव्हर आहेत पण तिघांमधून मला हा जास्त आवडतो कारण दिसायलाही खूप छान दिसतो. खूप असा डार्क कलर दिसत नाही त्याचा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. मी टॅग पण करेल प्रॉडक्ट, पण मी टॅग केलेलं प्रॉडक्ट हे फ्लिपकार्टचं असेल आणि जे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ना, तर मी मिशोवरून मागवलेलं होतं. तर मिशोचीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी एकदा वॉश पण करून घेतलं याला, त्यामुळे वॉश केल्यानंतरचा पण एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे आणि खरंच खूप छान आहे हे सोफा कव्हर. माझी आजची कामं ना अशी गुंतागुंतीची चालू आहे. म्हणजे मी आधी ह्या रूममध्ये आली. ह्या रूमचं थोडं आवरलं. त्यानंतर मी देवपूजा केली. मग मी सोफा व्यवस्थित करून आली आणि पुन्हा ह्या रूममध्ये आलेली आहे. ही जी बीन बॅग आहे ना, ती पियाच्या हट्टाने आम्हाला बाहेर काढावी लागली होती, की जोवर बेड येत नाही तोवर तू कर त्याच्यावर काय एन्जॉय करायचं आहे. पण तिने त्याच्यावर बसून फक्त टीव्ही बघितली. म्हणून म्हटलं आता बस झालं. आता स्कूलही सुरू झाली, बेडही येणार आहे. तिला आपण पुन्हा बेडमध्ये ठेवूया. आणि हे बघा असे काही मातीचे आहेत ना 3 भांडे मला मिळालेले होते. म्हणजे प्रमोशनसाठी होते ते. आणि मी म्हणजे त्याला ठेवायला जागा नव्हती ना, म्हणून मी बेडच्या खाली त्यांना ठेवून दिले होते. आता त्यापैकी मी एक भांडं काढून घेतलंय. कारण मला जे आहे ना तुमच्यासोबत जो मी आता एक कपाट घेतलंय ते सगळं शेअर करायचं. तर म्हटलं तिथे छान डेकोर करून ठेवूया. आज माहीत नाही बोलताना माझी बोबडी खूप वळते, त्यामुळे खूप शब्द असे माझे जॉईंट करून निघतायत. तेवढं ॲडजस्ट करून घ्या. मी 2-4 वेळा ट्राय केलं पण सेम होतंय माझ्यासोबत. चला असो. तर मी ते मस्त ते भांडं काढून ठेवलं आणि काही बनवलं नाही मी अजून त्याच्यामध्ये, पण मी काही बनवलं तर तुमच्यासोबत शेअर करेल.
करून घेतले काय ते तेव्हाच सांगते तुम्हाला. त्यानंतर मी हा बेड पण व्यवस्थित क्लीन करून घेतला, कारण दिवाळीच्या आधीच मी यावर बेडशीट पण ती टाकलेली होती. आज म्हटलं हे सगळं क्लीन करून छान अशी बेडशीट टाकूया, म्हणजे तेवढ्या रूमचा जो आहे ना, तो फ्रेश लूक येऊन जातो. मला स्वतःला माझ्यावर विश्वास होत नाही, की मला इतका छान मेकअप जमायला लागला असं. तसं अजून खूप काही आहे मेकअपमध्ये, पण ती जी पहिली स्टेप असते ना, मला असं वाटते, की ती मी पार केली आहे. एक प्रमोशन व्हिडिओ मला बनवून घ्यायचा होता आणि तो तुम्ही पाहिलाच असेल. मी कालच्याच दिवशी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला होता. त्यासाठीच मला साडी वगैरे घालून घ्यायची होती. आधीच माझ्याकडे एवढी कामं आहेत, मला पूर्ण बेडरूम आवरून घ्यायचं आहे. पण म्हटलं नाही, आपण ज्या गोष्टीसाठी YouTube सुरू केलेलं आहे आणि आपण तिथपर्यंत येऊन पोहोचलोय, तो एक्स्ट्रा मेहनत घेणे तर बनतेच असं. तर मी ते सगळं काम साईडला ठेवलं. माझा स्वयंपाकही बाकी होता. मस्त साडी वेअर केली आणि तुम्हाला माहीत असेल तर मला किती वैताग येतो साडी घालायचा. पण हळू मी आता ह्या सगळ्या गोष्टी करायला ज्या आहे आनंदाने सुरुवात केली. कारण आपण आनंदी असलो ना, तर बऱ्यापैकी आपल्याला थकवा जाणवत नाही. हे बघा अशा पद्धतीने माझी बोबडी वळते. तर थकवा जाणवत नाही आपल्याला. आपण जर इरिटेट राहिलेलो असलो ना, मग आपल्याला करायला इच्छा होत नाही आणि आपण जास्तीचे दमतो. आनंदाने सुरुवात केली, छान मस्त व्हिडिओ बनवला. 1-1.25 तास गेला माझा त्यामध्ये, कारण एक नॉर्मल आपला मेकअप करणं आणि ते सगळं शूट करून घेणं यामध्ये खूप मोठा फरक असतो. अँगल चेक करा, सगळं उभं राहून करायचं असतं. भरपूर दमलेली होती मी, पण तरीही म्हटलं चला करूया. आणि आता ना म्हटलं आधी ही साडी काढूया, जेणेकरून थोडं रिलीफ जे आहे ते बॉडीला फील होईल. आणि जे काही वरवर सगळं मी पसारा करून ठेवला होता बेडवर, तो पण आवरून घेते म्हटलं. आणि हो, कालच्या त्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये मला याच्यासाठी पण कमेंट होत्या, की हे जे मी इअरिंग्स घातलेले आहेत ना, तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवते मी. तर त्यांची लिंक हवी होती, पण जसं मी सांगितलं, की शॉर्ट व्हिडिओच्या लिंक्स क्लिकेबल नसतात. तसे मी 2-4 वेगवेगळे झुमके जे होते ते ॲड केलेले होते, पण ते डिफरंट होते याच्यापेक्षा. आणि हा नेकलेस पण यासाठी पण कमेंट होती. तसा मी हा नेकलेस जो आहे ना, तो मी तुळशी बागेतून घेतलाय. मी सर्च करेल याच्यावर Flipkartवर किंवा Mishoवर जर मला मिळाला ना, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आणि हे जे झुमके आहेत ना कानातले, हे मी पहिल्यांदा म्हणजे ज्वेलरीमधून काहीतरी Mishoवरून मागवलेलं होतं. काहीतरी 150च्या अराउंड ह्या झुमक्यांची किंमत आहे. बऱ्याच वेळा मी घातलं यांना आणि याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर पर्टिक्युलर हेच हवे असतील ना, तर मग तुम्ही मोरवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि तिथून तुम्ही जे आहे ना, ती लिंक घेऊ शकतात. फायनली मी साडी काढून छान असा ड्रेस घातलेला आहे आणि इतकं कम्फर्टेबल फील होतंय मला. मेकअप काही काढायला टाईम मिळाला नाही, कारण जेवणाला अजून जो आहे तो पुढे उशीर झाला असता. 11:45 वाजलेले होते मला. तसं मी व्हिडिओ जेव्हा शूट करत होती ना, तेव्हा पियाच्या पप्पांना जरा आवाज देऊन जे आहे ते वांगं तेवढं भाजून घेतलं होतं, कारण वांग्याचं भरीत करायचं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही वांगं तेवढं मला भाजून द्या, म्हणजे मग आल्यानंतर ते गार झालेलं असेल तर पटापट मला पुढचं बनवता येईल. आणि त्यांनाही जरा वेळ होता, त्यामुळे त्यांनी माझं ऐकलं आणि तेवढं काम करून दिलं. तसं करतात ते बऱ्यापैकी कामामध्ये हेल्प करतात. आणि जेव्हा पण अशा पद्धतीने मी बिझी असते ना, मग मला त्यांची भरपूर हेल्प होऊन जाते. आता मी इथे मस्त असं वांग्याचं भरीत बनवून घेते आणि अगदी आमच्या खानदेशी पद्धतीने नाही बनवते, कारण आमच्याकडे कांद्याची पात वगैरे नव्हती. त्यामुळे मी जे काही याच्यामध्ये टाकलं सगळं कांदा, मिरची वगैरे आणि ते सगळं चॉप करून घेतलं आणि म्हटलं पटापट जे आहे ते क्विक बनवून घेऊया. बाकी खानदेशी पद्धतीने बनवलं तर इतकं छान बनतं ना वांग्याचं भरीत, पण काही हरकत नाही. चला, कांद्याचं भरीत आपलं वांग्याचं भरीत आहे सॉरी. आणि मस्त अशी भाकरी बनवते, कारण आईकडून जे होतं ना भाकरींचं पीठ आणलं होतं. म्हटलं भाकरी आणि भरीत दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान होईल. मज्जा आली ना? दिसते चेहऱ्यावर. खूप मजा करून आली आहेस असं. एवढं धावत काय काम आहे एवढं? अरे मला सबसे पहिले मला आहे ना, पप्पा यायच्या पहिले मला मध्ये यायचंय. सॉक्स वगैरे काढायचं, तिथे ठेवायचं असतं. रेस लावतेस का तू मनातल्या मनात ना? मग दुसरे सॉक्स लागेल ना उद्यासाठी. हो ठीक आहे, ठेवते. तसंच ठेव ना, मध्ये तिथे बाहेरच ठेव ना. ठेव व्यवस्थित, बाहेरच ठेव. चल. जेवढी वाट आम्ही कपाटासाठी बघितली ना, तेवढी वाट काही आम्हाला ह्या कॉटसाठी बघावी लागली नाही. म्हणजे ते कपाट जे किचनमध्ये मागवलं आहे आम्ही, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच, त्यासाठी बरेच दिवस आम्हाला वाट बघावी लागली. आणि तेव्हा कुठे ते आलं होतं. डिलिव्हरी त्याची खूप डिले व्हायची. नेक्स्ट डे असं चाललेलं होतं. पण याचं असं होतं, की अगदी ज्या दिवशी येणार होतं ना, हे त्याच दिवशी आलेलं आहे. म्हणजे कालच्या दिवशी येणार होतं, पण कालचा दिवस तर आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये होता. सो आम्ही त्यांनाच रिक्वेस्ट केली, की नाही तुम्ही उद्या या, रिशेड्यूल करा म्हणून. तर त्यांनी ऐकलं देखील आणि आज आलेत. आणि इतकं छान आणि क्विक असं यांचं काम चाललंय ना, म्हणजे फक्त 15 मिनिटात त्यांनी हे काम केलंय. बाकी मी तुमच्यासोबत पुढे सगळं शेअर करते. आणि हा व्हाईट कलरचाच बेड मागवलेला आहे आणि हा पार्टिकल वूडमध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला इथे जरा क्लोजअप शॉटमध्ये दाखवते, की असं असतं पार्टिकल वूड. याच्यामध्येही टाईप असतात, अजून चांगलं पार्टिकल वूड किंवा जे काही असेल ते किती स्ट्रॉंग राहील तसं. 2 माणसं आलेले होते, त्यामुळे त्यांनी खूप लवकर असं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच मला ऑनलाईन फर्निचर घ्यायला सतत खूप जास्त आवडतं. मॅक्स टू मॅक्स फक्त 15 मिनिटात त्यांनी हे काम केलेलं आहे. कसं वाटतंय तुला तुझं बेड आलाय?
मस्त एकदम मस्त. मस्तपेक्षा अजून दुसरा मोठा भारी भरपूर फॅन्टास्टिक वाटतंय. इकडे झोपशील ना फक्त आजपासून बघा ती एकटी झोप. आता हा जो बेड आलाय ना तर तो 3 मोठ्या मोठ्या अशा बॉक्समध्ये पॅक होऊन आलेला आहे आणि ज्याच्यातले 2 इथे खाली त्यांनी ओपन करून ठेवले आणि त्यांचं काम चालू आहे. आणि मला बेड आला याचा आनंद आहे की पियाचा बेड आला आहे म्हणून आनंद आहे मला. पण दुःख मला ह्या गोष्टीचं आहे की ॲटलिस्ट ते जे पुठ्ठे आहेत, आपण त्यांना पुठ्ठे म्हणतो भंगारमध्ये देण्यासाठी, ते कमीत कमी 20 रुपयाचे तरी गेले असतील असं मला वाटते. आणि त्यातला एक मनुष्य मला आता म्हणाला, त्यांना म्हटलं बाल्कनीत ठेवा तर ते म्हणले नाही आम्ही सोबत परत घेऊन जाणार आहे. कार्डबोर्ड कोण परत घेऊन जातं बॉक्सचे? ते तर ज्यांनी सामान घेतलेलं असतो ते त्यांचं असतं ना. हे लोक काय घेऊन जात आहे? माझा 20 नाही तर 10 रुपयाचा तरी यांनी माझा लॉस केला आहे. बाकी असं कोण करतं? तुमच्यासोबत झालं असेल असं तरी ते नक्की कळवा. म्हणजे मला मनापासून दुःख होतं या गोष्टीचं की बॉक्स कोण घेऊन जातं काय माहित. 20 रुपयाचं झालेल्या लॉसचं दुःख पुढे नेत ना 15 मिनिटात इथे आमचा बेड असेंबल झालेला आहे. आणि त्या माणसांचं असं म्हणणं होतं की जेव्हा म्हणजे डिलिव्हरीसोबत तुमचं असेंबल पण होऊन जातं ना कुठलीही वस्तू, तर तेव्हा आम्ही ते कार्डबोर्ड पण घेऊन जातो. म्हणजे कस्टमर जे काही आहेत त्यांना त्रास व्हायला नको. 2-2, 4-4 दिवस तुम्हाला ते कार्डबोर्ड जे आहे, ते पुठ्ठे आहेत, बॉक्स आहेत, ते सांभाळायची गरज नको पडायला. तर असा काही त्यांचा त्यामागचा थॉट होता. आगे चलो, आगे आगे और थोडा आगे और थोडा. फॅन बंद करा जरा, आवाज आमचा कमी होईल. हां ओके. नाव स्लोली ओपन युअर आयज. तिकडे बघ. आणि कसं वाटलं बेड? नको नको जाऊ नको अजून, त्यांनी 1 तास नाही सांगितलंय. तर आमचा बेड असा तयार झालेला आहे. ही एक शीट आहे वाटतं, ही निघेल ना की नाही? हे थोडंसं आहे हो मी ते असा बेड आहे. नॉर्मल बेडपेक्षा याची हाईट थोडी कमी आहे. बाकी 15 मिनिटामध्ये इन्स्टॉलेशन केलं असेल त्यांनी याचं, दोघांनी मिळून. चांगली वाटते क्वालिटी. आता किती दुसरं मागवा. स्टडी टेबल. स्टडी टेबल मागवा. अरे वा, इथे झोपणार आहे ना पिया. आतापर्यंतचा तरी चांगला अनुभव आहे या बेडचा. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर ॲफिलिएट प्रोडक्टमध्ये तुम्ही याची लिंक जी आहे तुम्हाला मिळून जाईल. पिया तुला आवडला ना तुझा बेड? है ना? पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? जर कधी याची गादी काढली हां आणि मग इथून जर काही खेळत असेल मी तर मध्ये जाऊ शकतो. पण त्याच्यावरचे मॅट्रेस काढून तिथे खेळतच कोण? मी. खुशबी. हे इथे हा जो कोपऱ्यातला स्पेस आहे ना, हा कदाचित हा नसता राहिला ना इथे तर आपला स्टडी टेबल बसला असता. कारण याच्यानंतर इथे समोर इथे स्टडी टेबल घ्यायचा होता, जसं आता हा टेबल इथे. आणि तो पण आम्ही वेकफिटचा बघितलेला आहे जो 3 फूटचा होता. आणि आता इथे 3 फूट जागा उरत नाही, थोडीशी कमी पडते. जर इथला हा गॅप नसता राहिला, हा असं डायरेक्ट टच राहिलं असती ही मोठीवाली, तर इथे 3 फीटचा स्टडी टेबल बसला असता. अजून होईल ना ते थोडी सरकेल ना? नाही नाही ते खालचं असतं ना, ते खालची टाईल आहे बघ, ती टाईल त्याच्यामुळे झालंय ते. अरे अजून 2 तास थोडं हे सगळं नवीन बॉक्समध्ये पॅक होतं म्हणून थोडा स्मेल येतोय. तर त्यांनी सांगितलं की 2 तास फॅन चालू ठेवा आणि मग तुम्हाला काय याच्यावर मॅट्रेस ठेवायची ते सगळं तुम्ही याला यूज करायला सुरुवात करू शकतात. बाकी बेड खरंच खूप छान आहे. इतका इन्स्टंट कोणी बेड बनवून देत असेल तर मग बेड खूप छान आहे. किती प्राइस होती याची? थांब, प्राइस किती होती? ऑफरमध्ये 11,000 का? ऑफरमध्ये 11,000मध्ये मिळालेला आहे. काहीतरी क्रेडिट कार्डची ऑफर होती तर तो 11,000मध्ये गेलाय. म्हणजे जसं ऑफर राहील ना तसं त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी याच्यामध्ये सेम मध्ये क्वीन साईज मध्ये पण अवेलेबल आहे. हा सिंगल आहे, याच्यामध्ये क्वीन साईज मध्ये पण अवेलेबल आहे. पण ह्या रूम मध्ये भरपूर जागा गेली असती म्हणून आम्ही सिंगल घेतलाय. हॅपी दिवाळी गेली. मी तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिली आहे. बेड खरंच खूप चांगला आहे. तुम्ही जर ऑनलाईन बेड बघत असाल तर मला असं वाटतं की वेकफिटचा बेड तुम्ही घेतला पाहिजे. कारण आमचं वेकफिटचं हे 2nd प्रोडक्ट आहे. आम्ही एक चेस्ट ऑफ ड्रॉवर पण घेतलंय जे मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये दाखवत असते. आणि हा बेड त्यानंतरचा. दोघांची क्वालिटी खूप छान आहे यांची. बाकी बेडची क्लिनिंग वगैरे बाकी आमची मी तसंच जे आहे ते पियाच्या पप्पांनी इथे गादी टाकलेली आहे. या गादीबद्दल मी पिया जरा आवाज नको करू ना बेटा. बघा किती आमचा स्ट्रगल चाललाय इथे. थांब जरा 2 मिनिटं. तर ही जी गादी याच्यावर ठेवली ना तर ही गावाकडून आणली होती. थोडी साईजमध्ये इथे थोडी छोटी होते ती, पण म्हणजे ठीक आहे थोडे दिवस टाकूया. कारण हिला पिंजल्यानंतर ना म्हणजे जी साईज पाहिजे ना त्या साईजमध्ये आपण हिला करून घेऊ शकतो. पण तोपर्यंत जे आहे काम चलाऊ जे आहे त्या पद्धतीचं काम इथे होऊन जाईल. आणि माझा काय प्लॅन होता माहिती आहे का? म्हणजे मला हा बेड इथे ठेवायचा नव्हता ह्या रूममध्ये. कारण हे असं ठेवलं ना तर सेम आमच्या तिकडच्या रूमची जी आहे ना तर तसंच म्हणजे ती वाईब येते. सेम त्याच पद्धतीने आपण सगळं बनवतोय असं. तर मला हा बेड इथे नव्हता ठेवायचा.
मला हा एंट्री केल्या जो आहे ना, म्हणजे इकडून आपण बेडरूममध्ये एंट्री केली की इथे मला तो असा बेड ठेवायचा होता, पण ह्याची साईज थोडी छोटी पडते. म्हणजे हा बेड, इकडचा बेड जर मी इथे ठेवला ना तर तो थोडा इथपर्यंत जातोय असा, म्हणजे दरवाजा बंद होणारच नाही. आणि असं दुसरा पण आम्ही बेड बघत होतो ना, तरी पण तो एवढा बाहेर जाईल अशातली जी आहे ना तशी गंमत होती, म्हणून इथे तो बेडचा प्लॅन कॅन्सल झाला. जर हा बेड इथे बसला असता ना तर मग मी इथे वॉर्डरोब बनवणार होती, मस्त डोअरचं वॉर्डरोब बनवायचं होतं. त्यानंतर इथे थोडीशी सिटिंग अरेंजमेंट बनवायची होती आणि इथे पियाचा जो स्टडी टेबल आहे ना, जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये आम्ही घेऊ शकलो असतो. पण आता काय होतं, या बेडमुळे 3 फीटची पण जागा इथे उरत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण जर हा बेड इकडे मावला असता ना, मग मी जसं इमॅजिन केलं होतं मला तसं इथे डेकोर करता आलं असतं. म्हणजे इथे छान मोठं असं वॉर्डरोब राहिलं असतं, सिटिंग अरेंजमेंट राहिली असती. त्याच्यानंतर खाली पण पियाचे बुक्स वगैरे किंवा तिचं स्कूल बॅग वगैरे मावली असती, कारण थोडी हायटेड ती सिटिंग अरेंजमेंट केली असती. त्याच्यावर जे आहे थोडं कुशन ठेवायचं आणि मस्त खिडकीच्या बाहेर बघता येईल असं. आणि इथे जो स्टडी टेबल राहिला असता ना त्याच्यामध्ये पण स्टोरेज राहिला असता. आणि वर इथे मला 2-3 शेल्फ बनवून घ्यायच्या होत्या, जेणेकरून थोडेसे शोपीस वगैरे किंवा 1-2 ट्रॉफी वगैरे ज्या तिला मिळाल्या त्या तिथे ठेवता येतील. इथे एक छान बुक शेल्फ जे होतं ना ते इथे बनवायचं होतं आणि इथे जो आहे तो बेड आला असता. पण आता सगळं जे आहे ते चेंज झालंय. बाकी आता म्हणजे ह्या साईजमध्ये स्टडी टेबल शोधणं खूप आता अवघड होईल आम्हाला ह्या परफेक्ट साईजमध्ये. बाकी बेड हा इथे बसणार नाही, त्यामुळे ह्या साईजनुसार एकतर आम्हाला स्टडी टेबल बनवून घ्यावा लागेल, नाही तर मग हा जितके दिवस धकतोय तेवढा दिवस हे धकवावा लागेल. बाकी वॉर्डरोब जे आहे ना ते आमचं इकडेच बनेल आता आणि मोठ्या साईजचं बनेल. ॲटलिस्ट हे जे तुम्ही स्विच बोर्ड बघताय ना इथून तर पूर्ण तिथपर्यंत जे आहे ते आमचं वॉर्डरोब बनेल. हे वॉर्डरोब काही कामाचं नाही, खूप खराब झालं आहे, म्हणजे याला हलवलं पण ना तरी ते म्हणजे तुटून जाईल अशातलं झालंय. त्यामुळे हे वॉर्डरोब इथून काढायचं आहे आणि एक मस्त असं इथे कपाट बनवून घ्यायचं आहे. हे आमचं जे होतं ना हे जुनं आमचं टीव्ही युनिट आहे, जे सध्या पिया आता इथे बुक्स वगैरे ठेवण्यासाठी यूज करते. आता एक एक करून बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे. बाकी बेड आमचा आलेला आहे आणि खरंच बेड घेऊन म्हणजे मी तरी खूप जास्त आनंदी आहे. बाकी पियाच्या पप्पांना पण खूप जास्त आवडलं. आणि पिया तुला खूप जास्त आवडला. खूप जास्त आवडला ना? छान असाच पाहिजे होता ना तुला? पण जर पिंक मध्ये मिळलं असतं तर आवडलं असतं. आपण पिंक कलरिंग करू ना रूमला छान, आणि छान रूम बनवू तुझा, हे की नाही? बाकी आमची उद्याची तयारी चालली, काहीतरी पेन्सिल शार्प वगैरे करणं. आता ही एक गोष्ट आली, आता पुढचं अजून एखादं घेते आणि तुमच्यासोबत जे आहे ते अपडेट शेअर करते. बाकी रूम जो आहे तो हळूहळू आता डेकोर जो आहे तो व्हायला सुरुवात झालाय. रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. भाजीपाला जास्त काय आम्ही आता येताना आणलेला नव्हता, म्हणून मी पियाच्या पप्पांना पाठवलंय आता भाजीपाला घेण्यासाठी. त्यांना म्हटलं मसाल्याची काहीतरी भाजी बनेल असं घेऊन या. जर तुम्हाला शेवगाच्या शेंगा मिळाली तर अतिउत्तम, आणि होपसो त्यांनी त्याच आणल्या पाहिजे, नाहीतर मग शेवभाजी असं काहीतरी ऑप्शन जे आहे ते निवडावं लागेल. पण मसाला तर सेम असणार आहे, म्हणून मी त्याला प्रिपेअर करायला सुरुवात केली आणि म्हटलं पटपट स्वयंपाक करून घेऊया. आणि मी स्वयंपाकापेक्षा महत्त्वपूर्ण काम करते ते म्हणजे मी पियाला समजवायचं काम करते की आपण भाकर बनवूया, कारण कुठल्याही अशी मसाल्याच्या भाजीसोबत कुठल्याही प्रकारची भाकर खूप छान लागते. आणि भाकरीचं पीठ इतकं फ्रेश आणलं होतं मी, म्हणून तिला कन्व्हिन्स करणं चालू होतं की छान लागेल भाकर आणि अगदी तुला वाटणार पण नाही की तू भाकर खाते असं. आणि तिने ऐकलं देखील. आणि आता इथे भरपूर भाजीपाला आलेला आहे, म्हणजे मला स्वयंपाक करता करता पण हा वॉश करून फ्रीजमध्ये सगळा सेट करून ठेवायचा आहे. काही स्वयंपाक करता करता होईल, तर काही कोथिंबीर आहे, अशा बाकीच्या गोष्टी आहेत त्या मला स्वयंपाकानंतर सगळ्या आवरून घ्याव्या लागतील, आणि तीच आपली नेहमीची कामं. चला तर मग मी या माझ्या अशा भरपूर कामांसोबत माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.